नमस्कार. मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता बरोबर 12 वाजलेत आणि आत्ता नाश्ता चाललेला आहे, कारण की घरातली सगळी कामं आवरून घेतली, त्यांचंही आवरून झालं. त्यानंतर नाश्ता करायला घेतला आहे, कारण की पोहे जे आहे तर ते गरम गरमच खायला चांगलं लागतं. नंतर थंड झाल्यानंतर इतकं काही चांगलं लागत नाही. त्यामुळे माझं तरी झालं होतं, पण त्यांचं अजून आवरायचं बाकी होतं. त्यामुळे पोहे उशिराने बनवायला घेतले. आणि तसंही सुट्टीच्या दिवशी आमचा नाश्ता अगदी उशिरानेच असतो. सगळी घरातली कामंही सगळी झाल्यानंतर शेवटला नाश्ता आणि त्यानंतर स्वयंपाक असं असतं. रोजचं कसं स्वयंपाकापासून कामाची सुरुवात होते, पण सुट्टीच्या दिवशी घरातील सगळी कामं आवरून घेते, म्हणजे त्यांचं पण होतं. मग त्यानंतर शेवटला मी नाश्ता करत असते आणि त्यानंतर स्वयंपाक. हे असं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन असतं. तर सुट्टी म्हटली की एक दिवस निवांत असतो, कशाची घाई गडबड नसते. एक दिवस डब्बा बनवायचा नसतो किंवा लवकर उठायची गडबड नसते, कशाचीच गडबड नसते. अगदी निवांत असं रुटीन असतं सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे मी तरी एक दिवस उशिराने उठते आणि त्यानंतर मग घरातली सगळी कामं. तर सगळं काय पहिले तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाले आणि घरातली कामं आवरून घेतली. तर सकाळी उठल्यापासूनच हातामध्ये काम सुरू होतं, कारण की आज घरामधली सुद्धा एक्स्ट्राची कामं आवरून घ्यायची होती. त्यामुळे सकाळपासूनच हातामध्ये काम सुरू होतं. आणि सगळ्यात आधी नाश्ता बनवला. तर अगदी मस्त सिंपल असे पोहे बनवलेत आणि पोहे कसं गरम गरम खायला छान लागतं. त्यामुळे त्यांचंही सगळं काय आवरून झाल्यानंतर माझं तरी झालेलंच, पण त्यांचंही सगळं आवरून झाल्यानंतर मग मी शेवटला पोहे केले आणि एक साईडला चहा ठेवलेला आहे. आणि पोह्यांवरती मस्त लिंबू टाकल्यानंतर पोह्याला मस्त टेस्ट येते, त्यामुळे लिंबू पण कट करून घेतलेला आहे. आणि मस्त नाश्ताही झाला की त्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे. आज आणलेलं आहे चिकन, तर चिकन बनवायचं आहे. आणि कसं आहे, आता आपलं रोजचं स्वयंपाक असतो झटपट होणारं, पण मटन चिकन म्हटलं की त्याचं थोडंसं तरी वेळ लागतो स्वयंपाक आवरायला. आणि एकतरी सकाळी उशिरानेच उठले होते आणि नाश्ताच 12 वाजता झालेला, कारण सुट्टीच्या दिवशी की लवकर जरी उठलं तरी पण शेवटी नाश्ता 12, 11:30, 12पर्यंतच होतो, कारण त्यांचंही सगळं झालं की मग तेव्हाच मी नाश्ता बनवत असते. त्यामुळे उशिराने जरी लवकर जरी उठलं तरी पण नाश्ता आमचा उशिरानेच असतो सुट्टीच्या दिवशी. तर 12 वाजता नाश्ता झाला, त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज मी मस्त चिकन आणलेलं. तर मी बाकीचं सगळं काय आवरेपर्यंत त्यांनी चिकन छान स्वच्छ धुवून दिलं मला. त्यांची तर नेहमी मदत असते. आणि चिकन त्यांनी छान स्वच्छ धुवून दिलं मला, म्हणजेच मी भाकरी, भात किंवा खोबऱ्याचा मसाला हे सगळं करेपर्यंत त्यांनी चिकन छान स्वच्छ धुवून दिलं. आणि त्यानंतर स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक हे सगळं काही आवरेपर्यंत मला जवळपास 1:30 वाजले, कारण की उशिरानेच आवरायला घेतलेलं मी सगळं काय, त्याच्यामुळे आवरता मला 1:30 वाजले. आणि एक दिवस सुट्टीचा दिवस म्हटलं की काही घाई गडबड नसते, त्यामुळे निवांत हळूहळू माझं काम सुरू असतं. तसंही आज थोडासा उशीरच झालेला मला. आणि आजचा दिवस तरी कसा गेला काहीच समजलं नाही, कारण की घरातली पण एक्स्ट्राची कामं होती, तीही आवरायची होती. त्यामुळे ती सगळी काही कामं करता करता दिवस कसा गेला काहीच समजलं नाही आजचा तरी. आणि सगळं म्हणजे पहिले तरी नाश्ता केला, त्यानंतर स्वयंपाक केला. मस्त असं चिकनचं सुक्कं बनवलेलं आहे, रस्सा केला आहे आणि भाकरी भात आजचं असं जेवण होतं. आणि ह्यावेळी चिकन थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आहे, म्हणजेच आपला खोबऱ्याचा मसाला तोच वापरला आहे, फक्त चिकन मी पाणी न टाकता वाफेवरती शिजवलं आहे, म्हणजे सुक्कं. आणि बाकी रस्सा मी बनवलेला आहे, पण सुक्कं चिकन बनवलं आहे ते अगदी मी वाफेवरती शिजवले पाणी न टाकता. तर तसं मी आधी 1-2दा बनवलेलं, खूप छान लागतं टेस्टला. ह्याआधी मी 1-2दा बनवलेलं आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतं. त्यामुळे ह्यावेळीसुद्धा मी पाणी न टाकता अगदी झाकण ठेवून वाफेवरती चिकनचं सुक्कं असं बनवलेलं. टेस्टला खूप छान लागतं. आणि ह्यावेळीसुद्धा मी अगदी तसंच बनवलं. सगळं काही स्वयंपाकी आवरून घेतला, त्यानंतर किचन छान स्वच्छ धुवून घेतलं. तर चिकन मटण काही असलं तर मग मी दोन्ही वेळेसचा एकदमच स्वयंपाक बनवते, म्हणजे सकाळ संध्याकाळचा एकदमच बनवते. फक्त भाकरी भात तेवढाच संध्याकाळचा गरमागरम बनवायचं असं ठरलेलं. त्यामुळे तर बघू शकता इथे मस्त असं चिकनचं सुक्कं बनवलेलं आहे. त्यानंतर इथे आमटी आहे, एक साईडला भात ठेवलेला आहे.
आणि चपातीचा डब्बा आहे तर त्याच्यामध्ये भाकरी ठेवलेली आणि सगळं काय झाल्यानंतर मग मी किचन छान स्वच्छ पुसून घेतलं. तर आता इतकं काही घाण झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे फक्त ओला कपडा करून पुसून घेतलं मी. परत संध्याकाळी किचन छान स्वच्छ मी धुवून घेणारच आहे, कारण की परत संध्याकाळी भाकरी वगैरे केली की किचन घाण होणार. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी छान स्वच्छ धुवून घेऊ पाणी टाकून. त्यामुळे फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलं. त्यानंतर बाहेरचं सुद्धा मी दाखवलं. तर आजचं वातावरण अगदी वेगळंच होतं, जसं की धड ऊनही नव्हतं किंवा म्हणजे आभाळ आलेलं, पूर्ण पाऊस तरी नव्हता आला पण आभाळ आलेलं असं आजचं वातावरण होतं. थोड्या म्हणजे असं ऊन पण येत होतं, परत आभाळ पण येत होतं, असं आजचं वातावरण होतं. पाऊस तरी काही नाहीच आला पण गरम मात्र खूप होत होतं. तर असो, तर ते सगळं काही मी आवरून घेतलं, घरातील कामही. तोपर्यंत माझं आलं होतं पार्सल, तर ते मी उघडून बघत होते. तर मी आपलं वायफाय ठेवण्यासाठी एक लाकडाचं मागवलेलं, म्हणजेच आपलं स्टँड बोला त्याला, आता काय बोलायचं काय माहिती. तर ते वायफाय ठेवण्यासाठी मी मागवलेलं. टी व्हीचे तितकं वायरा झाल्यात ना, वायर हे सगळं झालेलं आहे ना, की दिसताना ते चांगलं दिसत नाही आहे. आणि वायफाय जसा घेतला आहे तसा तो आम्ही असं भिंतीला तो चिटकवूनच ठेवला आहे तेव्हापासून. आणि मी असंच ऑनलाईन बघत असताना मला हे दिसलं, तर म्हटलं मागवू. आणि मी 4-5 दिवस झालं आधी मागवलेलं. आज ते पार्सल मला मिळालं. लाकडाचं आहे, क्वालिटी पण चांगली आहे. तेच मी उघडून बघत होते कसं आहे किंवा कसं आलेलं आहे. तर चांगली होती क्वालिटी. आणि आता ते लावून घ्यायचं आहे. तर आज तरी काय झालंच नाही ते लावायला, कारण की आज तरी काय झालंच नाही ते लावायला. आता उद्या परवा 2 दिवसात होईल लावून, कारण त्याला मशीन पण पाहिजे, ड्रिल मशीन, भिंतींना होल वगैरे मारायला. तर असो, तर घर बघू शकताय आज पूर्णपणे घरामध्ये सगळीकडे पसाराच झालेला आहे, कारण की त्यांनी फॅन पूर्ण साफ करायला काढलेलं आणि ते माझ्याकडे विणलेलं तोरण होतं. तर म्हटलं तसंच पडून होतं, तर म्हटलं की चला किचनच्या चौकटीला लावून टाकू. म्हटलं ते तसंच पडून राहण्यापेक्षा लावून टाकू, त्यामुळे ते असं चिपकवायचं मिळतं, भिंतीला चिटकवायचं मिळतं. तर ते लावून त्याला मी तोरण लावून घेतलं. त्यानंतर मी टी व्ही जवळचा टेबल होता, तर तिथलं सगळं काय आवरून घेतलं. तिथं पूर्ण असे कपडे सगळे किंवा पूर्ण ते सगळं पसाऱ्याने भरलेलं, तर तिथलं मी सगळं आवरून घेतलं. त्यांनी घरातले सगळे फॅन स्वच्छ पुसून घेतले, जसं की किचनमधला एक फॅन, एक्झॉस्ट फॅन किंवा हॉलमधले 2 फॅन, असं सगळं काही त्यांनी फॅन सगळे स्वच्छ करून घेतले. किचनमधले तर फॅन इतके घाण झाले होते, कारण की चिकट सगळं काय फोडणी दिलेलं उडून बसतं, त्यामुळे चिकट इतकं झालेलं, पुसूनसुद्धा ते स्वच्छ निघत नव्हतं. त्यामुळे ते पूर्णच ते फॅनची पानं ही सगळी काढावी लागली आणि घासून परत फॅन जोडून घेतला त्यांनी. सगळं काय आवरता पूर्ण दिवस गेला. आजचा दिवस हा पूर्ण असाच होता आणि पूर्ण घरभर असा पसारा झालेला. ते मी संध्याकाळी सगळं घरातलं आवरून झाल्यानंतर शेवटला सगळं काही मी आवरून घेतलं आणि शेवटला झाडून स्वच्छ असं पुसून घेतलं. सकाळी नव्हतं पुसून घेतलं, कारण की फॅन हे सगळे स्वच्छ करायचे होते, परत घाण होणारच घर, त्यामुळे सकाळी नव्हतं पुसून घेतलं. सगळं काय आवरून घेतल्यानंतर आता स्वच्छ एकदा झाडू मारून घेतला, त्यानंतर शेवटला आज पुसून घेतलं. तर आजचा दिवस असा गेला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.